हा ठीक आहे. साहेब लोक चला स्टार्ट करूया. पहा कोणाचा उल्लेख येतो याच्यामध्ये ब्रिक्स देशांचा उल्लेख केला आणि याच्यामध्ये तुम्हाला सर्वांना माहित असेल संख्या 11 होते ब्रिक्स मध्ये. पण याच वर्षी 1 जानेवारी पासून हे ब्रिक्स देशामध्ये ऍड होणार होते, पण त्यातनं एक देश बाहेर पडला ना लगेच. कोणता देश बाहेर पडला? अर्जेंटिना बाहेर पडला. त्याच्यामुळे हा ग्रुप चर्चेमध्ये राहील. त्यामुळे लक्षात ठेवायचंय विधान बी बरोबर आहे. याच्यामध्ये कंट्री ऑफ फोकस हे 5 देश होते. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोर स्टेडियम पणजी गोवा या ठिकाणी झालेलं आहे. त्याच्यामुळे विधान 3 चुकीचं असेल. आणि भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ची स्थापना 1952 ची आहे. इथं 48 दिलेलं आहे. त्यामुळे विधान ड पण चुकीचं असेल. उत्तर काय असेल? फक्त ऑप्शन नंबर 1 बरोबर असेल. केवळ अ आणि ब बरोबर असेल. ओके. याच्यामध्ये ऍडिशनल मुद्दा काय लक्षात ठेवायचा आपल्याला? याच्यामध्ये इंडियन फिल्म पर्सन ऑफ द इयर हा असणारा फेज 2022 पासून ऍक्टिव्ह होताना दिसतोय. त्यामुळे तिथं आपल्याला चिरंजीवींचं नाव लक्षात ठेवा. ते खूप जास्त चर्चेमध्ये राहतं. आणि सोबतच उल्लेख करतो आता 2023च्या अनुषंगाने तर तुम्हाला ऋषभ शेट्टींचं नाव लक्षात ठेवायचंय कांतारा या मूवीसाठी. ठीक आहे. सोबतच आता तुम्ही बघितलं असेल मायकल डग्लसचं नाव ऐकलं असेल, ज्यांना सत्यजित रे या असणाऱ्या पुरस्काराच्या अनुषंगाने लाईफ टाईम अचिव्हमेंटचा अवॉर्ड सुद्धा त्याच्यामध्ये आत्ताच्या 54 किती होतं ऍडिशन आता 54 ऍडिशन. आणि प्रत्येक वर्षी सेम डेट असते बरं का त्याची, म्हणजे कोणती 20 ते 28 नोव्हेंबर याच कालखंडामध्ये हा इव्हेंट आपल्याला होताना दिसेल. मागच्या असणाऱ्या वर्षामध्ये 125 देशाचं कॉन्ट्रीब्युशन याच्यामध्ये होतं. आता सध्या जर पाहिलं आपण याच्यामध्ये 79 कंट्रीज होत्या. संख्या जरी कमी झाली असेल तरी जेव्हा जेव्हा पॅरिस अंतर्गत जेव्हा एखादा फिल्म महोत्सव होतो त्याच्यामध्ये भारताला ऍज अ होस्ट कंट्रीच्या स्वरूपामध्ये ऍज अ त्यांचा पार्टनर कंट्री म्हणून त्या ठिकाणी इंट्रोड्यूस केला जातोय 2021 पासून. त्यामुळे आपल्याला या फिल्म फेस्टिवलशी संबंधित मुद्दे विचारले जातील ते इथं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 102 विधानही विचारायची घ्यायची आपल्याला. जगातील सर्वात लांब नदीवरील समुद्र पर्यटन गंगाविलास वाराणसी येथे हिरवा झेंडा दाखवण्यात आला. मुद्दामून घेतला. हा बांगलादेशशी संबंधित असणारा प्रश्न आहे. भारत आणि बांगलादेश या दोन देशादरम्यान 5 राज्य आहेत इन्व्हॉल्व याच्यामध्ये. आणि हा असणारा जो काही टूर आहे तो किती दिवसांचा असणार आहे? तो 51 दिवसांचा असणारा टूर याच्यामध्ये दिसतो आपल्याला. आणि प्रति डेला पर व्यक्तीला चार्जेस किती या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत? तर हा संदर्भ असेल 20 ते 25 हजाराची असणारी रक्कम असेल. टोटल ती 20 लाख प्लस जाईल. त्या अनुषंगाने रेफरन्स असेल. पण इथे सगळ्यात महत्वाचा मुद्दा का? कारण 2021 हे वर्ष भारत आणि बांगलादेश या दोन देशासाठी खूप जास्त महत्वाचं आहे. कारण इंटरनॅशनल रिलेशनच्या अंतर्गत या दोन देशाचे असणारे जे काही इयर्स कंप्लीट झाले त्यांचा उल्लेख केला तर 50 वर्ष पूर्ण झाले. त्याच अंतर्गत आपण एक मूवीचं नाव ऐकलं असेल मुजीब नावाचं मूवी. आणि त्या असणाऱ्या मूवीला डिरेक्ट कोणी केलेलं आहे? यस, हे नाव खूप जास्त गाजलेलं आहे. या नावाचा उल्लेख आपण वारंवार कुठं बघतो? तर राष्ट्रीय असणाऱ्या चित्रपट महोत्सवाच्या अनुषंगाने या नावाचा उल्लेख करतो. म्हणजेच कोणाचा उल्लेख असेल त्याच्यामध्ये श्याम बेनेगल यांचा असणारा नावाचा संदर्भ लक्षात ठेवायचे. प्लस याच 2021 मध्ये कोणाचा उल्लेख येतो आपल्याला? तर आपला असणारा इंडियन नेव्ही जो आहे ना तो किती वर्ष कंप्लीट करतोय? स्वतःचे 50 वर्ष कंप्लीट करतोय. कारण नेव्ही डे कधी सेलिब्रेट करतो आपण? 4 डिसेंबरला. का सेलिब्रेट करतो त्या दिवशी आपण? कारण 1971च्या युद्धामध्ये आपण कराचीचा नेव्हल बेस डिस्ट्रॉय केला होता. त्याच दिवसाचं स्मरण राहावं म्हणून तो संदर्भ आपण विचारात घेतला होता. आणि त्याच वेळेस याचा असणारा जो काही साईन आहे त्याचा असणारा जो फ्लॅग आहे तो पण चेंज करण्यात आला. म्हणजे ज्यांना आपण फादर ऑफ द इंडियन नेव्ही म्हणतो त्यांच्याच अनुषंगाने असणार तो आपल्याला चिन्ह तिथं वापरताना दिसलेला आहे. आणि अष्टप्रधान मंडळाच्या अंतर्गत लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं नाव लक्षात ठेवायचं कोणाचं? कान्होजी आंग्रेंचं. का? या असणाऱ्या नेव्हीसाठी या अष्टप्रधान मंडळामध्ये या व्यक्तीच्या नावाची भूमिका खूप जास्त महत्वाची आहे. आणि जेव्हा जेव्हा आपल्या कोस्टल एरियावरती एखादी मोहीम स्टार्ट होते ती कोणाच्या नावाने असते? कान्होजी आंग्रेंच्या नावाने असते. आणि आता सध्याला आपल्याला काय लक्षात घ्यायचंय? भारतामध्ये चालू असलेला जो काही सागरमाला प्रोजेक्ट आहे का त्याच्या अंतर्गत आलेल्या कोणत्याही व्यवस्थेवरती आयोग प्रश्न करू शकतो. म्हणून हा मुद्दाम प्रश्न घेतला. आणि तुम्हाला हेही माहिती असेल हा जो बांगलादेश आहे ह्युमन राईटचं व्हायलेशन करताना दिसला रोहिंग्यांच्या मुस्लिमांच्या अनुषंगाने. तर त्याने एका बेटावरती यांना बंकरमध्ये स्थान दिलं म्हणून तर ह्युमन राईटचं व्हायलेशन करतोय म्हणून त्याला बॅन मध्ये आणलेलं आहे ना युएसनं सुद्धा. कोणता असणार तो पोर्ट आहे? यस, भाषण 4 पोर्ट. लक्षात घ्यायचं या भाषण 4 पोर्ट अंतर्गत काय केलं त्यांनी? या रोहिंग्यांच्या मुस्लिमांना स्थान दिलेलं आहे. म्हणून काय होतोय? ह्युमन राईटचं व्हायलेशन्स होते. आणि एक मुद्दा लक्षात घ्यायचा मागच्याच असणाऱ्या राज्यसेवेच्या आय थिंक 2022चा पेपर होता तर एथनिक ग्रुपवरती प्रश्न विचारलाय. त्यामुळे एथनिक ग्रुप जेव्हा जेव्हा चर्चेमध्ये राहील तेव्हा आयोगाचा प्रश्न नक्कीच असेल. आणि याच्यामध्ये एक मुद्दा अजून गाजतोय तो म्हणजे कुठला? तर वर्ल्ड हेरिटेज साईटच्या बाबतीमध्ये. आता सध्याला तुम्हाला माहिती असेल की वेस्ट बेंगॉल आणि ओडिशा हे काय करतायत? हे दोन राज्य नाव लक्षातच ठेवा.
हे सध्याला वर्ल्ड हेरिटेज साइट्स अंतर्गत आपले काही ठिकाणं ऍड करण्यासाठी भारत सरकारला आता विनंती करतायत आणि साहजिक आहे येत्या 2 वर्ष अंतर्गत आपल्याला हे 2 राज्य हायलाइट होताना दिसतील या वर्ल्ड हेरिटेज साइट अंतर्गत. आणि हेच का लक्षात घ्यायचंय, आता सध्याला जे युद्धजन्य परिस्थिती आहे ना, कुठं रशिया आणि युक्रेनच्या अंतर्गत, तर युक्रेनची ठिकाणं हे सिक्युअर केलेलं आहेत कुणी, युनेस्कोनं. त्यामुळे ते सिक्युअर ठिकाणं कोणत्याही चर्चेमध्ये येतात ते लक्षात घ्या. कारण जगामध्ये गव्हाचं कोठार आपण कोणाला म्हणतो, हेच 2 देश आहेत आपल्याला दिसतात. रशिया आणि युक्रेनचे 26% गहू जगाला त्या ठिकाणी एक्सपोर्ट करतात. तर तो गहू थांबला होता, त्यामुळे काय केलं, इस्तानबुल यासोबत अग्रीमेंट केला आणि तिथं सगळा गहू कुठून आणला आपण या ठिकाणी युक्रेनवरनं आणला. त्यामुळे तिथले सगळे लोकेशन्स विचारले जातात, त्याच्यासोबत असणारे सगळे, आता तुम्ही जिओग्राफीचा असणारा वर्ल्ड जिओग्राफीचा अँगल बघितलाय तर त्याच मॅपच्या अनुषंगाने सगळे ओशनिक झोन पण बघण्याचा प्रयत्न करा. ते तुम्हाला सब्जेक्ट मध्ये पण असेल आणि करंटच्या अँगलनं सुद्धा विचारण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये असेल. ठीक आहे, चला पहिलं विधान पहा. जगातील सर्वात लांब नदीवरील समुद्र पर्यटन गंगाविलास वाराणसी येथे हिरवा झेंडा दाखवण्यात आला तर बरोबर आहे. सर्बानंद सोनोवाल यांनी 13 जानेवारी 2023 रोजी वाराणसी उत्तर प्रदेश ते दिब्रुगड आसाम असा जगातील सर्वात लांब नदीवरील क्रूज गंगाविलास याचं उद्घाटन केलं का? नाही, चुकीचं आहे. पीएम साहेब आहेत आपल्या, ओके, नरेंद्र मोदी साहेब यांनी उद्घाटन केलं. आणि मागचा ट्रेंड बघितला तर आयोग उद्घाटनावरती खूप प्रश्न विचारतोय, एक वाक्य असं लक्षात ठेवूया आपण. पुढे गंगाविलास क्रूज उत्तर प्रदेश ते दिब्रुगड असा 3200 किलोमीटरचा आहे. हे चुकीचं विधान किती दिले त्यांनी, 6200. आणि हे जागतिक वारसा स्थळाहून 50हून अधिक महत्वपूर्ण वास्तू स्थानावर थांबेल, कारण ते भारत आणि बांगलादेशातील नद्यांमधून प्रवास करेल. तर किती नद्यांमधून प्रवास करेल, तर 27 नद्यांमधून प्रवास करताना दिसेल. किती राज्य सांगितले, यस, 5 राज्यांचा उल्लेख याच्यामध्ये येईल. किती देशांचा उल्लेख असेल तर इथं 2 देशांचा उल्लेख याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. ठीक आहे, पुढचा याच्यासोबत एक मुद्दा लक्षात घ्या, नॅशनल वॉटरवेज. मी क्लासमध्ये सांगितलेलंच आहे, नॅशनल वॉटरवेज खूप गाजतोय का, 2015 पर्यंत आपल्या भारतात, आणि याच्यावरती युपीएससीला सुद्धा पहिला प्रश्न विचारून झालाय. आपल्या भारतामध्ये 2016 पर्यंत किती होते नॅशनल वॉटरवेज. वॉटरवेजचा उल्लेख केला तर केंद्र राज्य संबंधाचा उल्लेख तुम्ही बघता, आणि त्यामध्ये आपण प्रशासकीय संबंध अंतर्गत असणारे कोणत्या आर्टिकल वरती फोकस करतो, आर्टिकल नंबर 257, त्यातला असणारा सब आर्टिकल नंबर 2 चा उल्लेख त्याच्यामध्ये येणारच आहे. म्हणजे तो पॉलिटीमध्ये त्या अँगलनं विचारला जाईल. आज किती आहेत आपल्या भारतामध्ये नॅशनल वॉटरवेजची संख्या पाहिली, 5 होती, ती आता 111 झालेली आहे. म्हणजे वाढलेले 106 तुम्हाला जास्त फोकसमध्ये असतील. आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय लक्षात ठेवायचं, महाराष्ट्रात कोणते जमलं तर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. मी नावं सांगतो, त्यातला नॅशनल वॉटरवेज नंबर 10 अंबा रिव्हर वरती आहे. नॅशनल वॉटरवेज नंबर 28 याचा उल्लेख केला तर वशिष्ठी रिव्हर वरती आहे. नंतर नंबर 73 नर्मदा रिव्हर वरती आहे. नर्मदा रिव्हरचा उल्लेख केला तर महाराष्ट्र गुजरात दोन्ही लक्षात घ्यायचं. सोबतच त्याचा उल्लेख येतो तापी नदीसाठी, आणि तापीचा उल्लेख केला तर नॅशनल वॉटरवेज नंबर 100 आहे, तर तो दोन्ही राज्यांसाठी असेल, महाराष्ट्र आणि गुजरातच्या अनुषंगाने. पुढचा उल्लेख केला तर नंबर 85 पण लक्षात ठेवा, आणि हा उल्लेख लक्षात घेतला तर कुठला असेल, इथं कुंडलिका रिव्हर वरती असणार आहे. हे किती लक्षात घ्यायचं आपल्याला, फक्त 5 वॉटरवेजच्या नावांचा उल्लेख तुम्ही लक्षात ठेवा, हे गरजेचं असणार आहे. ठीक आहे, नंतर थोडासा हे जे आहेत नाही महाराष्ट्राशी संबंधित सांगितले तुम्हाला. नंतर एक थोडासा डब्ल्यूएचच्या अँगलनं हा एक प्रश्न केलेला आहे, खूप जवळचे आकडे होते, नाही उत्तर देता आलं तरी चालेल. 2007 ते 12 या काळात देशात काला आजाराच्या प्रकरणामध्ये किती टक्के घट झाली, उत्तर असेल याचं ऑप्शन नंबर 2, जे किती असेल 98.7% घट होताना दिसते, हे लक्षात घेऊया आपण. ठीक आहे, त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 104, विधानं वाचायची आहेत आपल्याला. व्हाईस ऑफ द ग्लोबल साऊथ समिट. आता थोडंसं लक्षात घ्या, जेव्हा या मुद्द्याकडे येऊ आपण तेव्हा तुम्हाला हा मॅप महत्वाचा असणं गरजेचं आहे. कोणत्या लाईन बद्दल बोललं जातं या ठिकाणी, तर इथं ब्रँडेथ लाईन बद्दल बोललं जातं. कारण तुम्ही G77 वाचला असेल सर्वांनी. सध्या G77 खूप जास्त चर्चेमध्ये आहे, कारण तुम्ही हे पण नाव ऐकलं असेल, नाटो, बरोबर ना, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. नाव याचं नॉर्थ का दिलं, ओके, नाव याचं नॉर्थच का दिलं, लक्षात घ्यायचं. याचं कारण इथे डेव्हलप्ड कंट्रीज आणि अनडेव्हलप्ड कंट्रीजच्या बाबतीमध्ये असणारे मुद्दे येतात. तर इथं अमेरिकेला काय करायचं होतं, 1949 मध्ये मिलिटरी अलायन्स तयार करायचं होतं, पण त्या अलायन्स मध्ये कोणाला घ्यायचंय, जे विकसित देश आहेत त्यांनाच घ्यायचंय. त्या अनुषंगाने नाव कोणतं असेल, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन आहे, हे लक्षात ठेवायचं. मग याला थोडंसं काउंटर अटॅक करण्यासाठी आपल्याला एक मुद्दा दिसतो G77चा.
पण तो G77 एवढाही ट्रेड आणि ट्रान्सच्या बाबतीमध्ये ऍक्टिव्ह नाही, कारण ग्लोबल सप्लाय चेनच्या अंतर्गत या असणाऱ्या G77चा असणारा जो काही एक प्रकारचा असणार स्वतःच हस्तक आहे का तो कमी दिसतो आपल्याला. म्हणून 1980च्या दशकामध्ये कोण ऍक्टिव्हेट झाला या ठिकाणी? हा ब्रँडेड लाईन ऍक्टिव्हेट झाला आणि याच्यामध्ये आपल्याला स्टार्ट होताना दिसतो तो म्हणजे ग्लोबल साऊथ. लक्षात घ्यायचं, ग्लोबल साऊथ कधीपासून एकत्र येत आहेत? 1980च्या कालखंडापासून एकत्र येत आहेत आणि आता सध्या 2023 या वर्षामध्ये 2 समिट झाल्या, त्या दोन्हीही भारतानं होस्ट केलेल्या आहेत. त्यामुळे याच्यावरती प्रश्न नक्कीच राहील, हे लक्षात घ्यायचं आपल्याला. त्यावरूनच प्रश्न तयार केलेत. पहा आता विधान काय. पहिला विधान बघा, व्हाईस ऑफ द ग्लोबल साऊथ समिट भारतात 12 ते 13 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. तर येस, आयोजित करण्यात आला होता. विधान 1 बरोबर आहे. आणि हा पूर्णतः व्हर्च्युअली त्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. नंतर तो हायब्रिड स्वरूपामध्ये आपल्याला सेकंड दिसतो, पण पहिला व्हर्च्युअली असेल. पुढं, व्हाईस ऑफ ग्लोबल साऊथ समिट 2023चं आयोजन युनिटी ऑफ व्हाईस, युनिटी ऑफ पर्पज या थीम अंतर्गत करण्यात आला होतं का? तर यस. पुढं, ग्लोबल नॉर्थ बघा, जेव्हा ग्लोबल साऊथचा मुद्दा आला ऑटोमॅटिकली त्याला काउंटर अटॅक करण्यासाठी कोण आला? ग्लोबल नॉर्थ. जसं तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल, तो म्हणजेच कुठला? तर BRI ना, कुठला? बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह. बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हला टॅकल करण्यासाठी एक ऑपोजिट विचार मांडला गेला. कुठं मांडला गेला? पटकन G7 मध्ये. आणि या G7 मध्ये कुणी विचार मांडला? जो बायडन साहेबांनी. कोणता इनिशिएटिव्ह मांडला? ग्रीन रोड इनिशिएटिव्ह. या ग्रीन रोड इनिशिएटिव्हला ज्या पद्धतीने आपण बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह सोबत वाचतोय, ते मुद्दे आपल्याला जसं विचारात घेतोय तसाच संदर्भ आणायचा कुठं? नॉर्थ आणि साऊथच्या अनुषंगाने मुद्दा. इथं शब्द येतोय कुठला? ग्लोबल नॉर्थ. बघा याच्यामध्ये कोण येतात? याच्यामध्ये अमेरिका, कॅनडा, युरोप, रशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड. बऱ्याच लोकांना डाऊट आला असेल कोणत्या 2 नावांच्या अंतर्गत? ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड. पण हा विकसित देशांचा लिस्ट त्याच्यामध्ये येतोय, त्यामुळे तो कुठं जातोय? नॉर्थ कडे जातोय. त्यामुळे विधान 3 बरोबर आहे. ग्लोबल नॉर्थ मध्ये सगळे देश आहेत, ते लक्षात ठेवायचं. पुढं, भारताने ग्लोबल साऊथ साठी 5 C's देखील मागवले आहे. त्याच्यामध्ये मग सल्लामसलत असेल, सहकार्य, संप्रेषण, सर्जनशीलता आणि क्षमता निर्माण यांचा समावेश आहे. हा सेकंड नंबरच्या असणाऱ्या समिटमध्ये झाला, त्यामुळे विधान सी चुकीचं आहे. सॉरी, किती? डी चुकीचं आहे. सी मध्ये कोणतं वाक्य वापरलं होतं आपल्या PM साहेबांनी? ते लक्षात घ्यायचं. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास. हे शब्द आहेत, विचारलं जाईल, त्यामुळे लक्षात ठेवायचं. कधी? फर्स्ट समिट मध्ये हे नाव आणि दुसऱ्या समिट मध्ये काय असेल या ठिकाणी? 5 C's. ठीक आहे, म्हणजे उत्तर कोणतं असेल? केवळ डी व्यतिरिक्त सर्व विधाने योग्य असतील. ठीक आहे, चला क्वेश्चन 105 बघूया आपण. विधानं विचारात घ्यायची आपल्याला. विधान अ पहा, डिजिटल बँकिंगचा संपूर्णपणे अवलंब करणाऱ्या देशातील पहिलं राज्य केरळ आहे. हे बघत असताना मला सांगा, आपल्या भारतामध्ये 7/12 उतारा डिजिटलाइज करणारा पहिला राज्य कोणतं आहे? महाराष्ट्र आहे. त्यामुळे हा संदर्भ याच्यासोबत लक्षात घ्यायचा. प्लस आपल्या भारतामध्ये NEVA प्रोजेक्ट लॉन्च करून तो प्रत्यक्षात पेपरलेस एन्व्हायरमेंट करणारा पहिला राज्य कोणतं असेल? पहिला राज्य नागालँड असेल. लक्षात ठेवायचं. कोणता? नागालँड. तिथं काय करतोय तो? त्यांच्या असणाऱ्या विधानसभेला पेपरलेस करतोय. यालाच काउंटर प्रश्न त्या ठिकाणी येईल की कोणता पहिला राज्य आहे जो त्यांच्या असणाऱ्या विधान परिषदेला पहिल्यांदा पेपरलेस करतोय? विधान परिषदेबद्दल बोलला जातोय, मग इथं उल्लेख करायचा बिहारचा. ठीक आहे, नावं लक्षात घ्यायचा. सोबत कोणतं असणार पहिलं राज्य आहे जो हायकोर्टाला पहिल्यांदा कुठं? तर कोविडच्या कालखंडामध्ये ऑनलाईन स्ट्रीमिंग स्टार्ट करतोय. प्रश्न नीट ऐका, नीट वाचा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. ऑनलाईन स्ट्रीमिंग स्टार्ट करतोय तो असेल त्या ठिकाणी गुजरात हायकोर्ट. ओके, हा, मग त्या गुजरात हायकोर्टानंतरच्या अनुषंगाने पाहिलं तर आपण मग अलाहाबाद वगैरे तिकडे जाऊया. पण पहिला संदर्भ कुठला येतोय? गुजरातचा. तसंच मी असा प्रश्न विचारला त्या ठिकाणी, तो म्हणजे कुठला? की ग्राम अदालतीचा संदर्भ सध्या खूप मोठ्या प्रमाणात गाजतोय. पण याच्या सोबतच एक प्रश्न येतो, तो म्हणजे लोक अदालत सुद्धा ई स्ट्रीमिंग करणारा पहिल्या राज्याचा नावाचा उल्लेख आले तर छत्तीसगड नाव लक्षात ठेवायचं. हे चर्चेमध्ये राहतात, त्यामुळे नावं लक्षात घ्यायचंय. इथं पहा काय दिलंय. पहिलं विधान तर बरोबर आहे. काय? डिजिटल बँकिंगचा पूर्णतः अवलंब करणारा असणारा पहिला राज्य कोण असेल? केरळ असेल. ठीक आहे, पिनराई विजयन यांच्या असणाऱ्या माध्यमातून हे अनाउन्समेंट करण्यात आलं, सीएमच्या माध्यमातून. केरळ हे भारतातील एकमात्र राज्य आहे ज्यानं इंटरनेटचा अधिकार हा आपल्या नागरिकांचा मूलभूत अधिकार म्हणून घोषित केलेला आहे. तर यस, पहिलं आणि एकमात्र. पण याच्यासोबत अजून कोणत्या राज्यांनी मागणी सुरू केलेली आहे? यस, सर्वांना माहिती असेलच. सगळ्यात पहिला दुसरा येतो राज्य त्याच्यामध्ये कर्नाटक. लक्षात घ्यायचं, कोविडच्या कालखंडामध्ये याची मागणी सुरू झालेली आहे, कारण इंटरनेट बॅन केलं होतं, कारण तिथं हिंदू मुस्लिमांच्या दंगली उफळून आल्या होत्या. तो पहिला मुद्दा. दुसरा कोणता असेल? जम्मू. लक्षात ठेवायचं, काश्मीर नाही.
जम्मू फक्त मागणी करतोय. तुम्हाला हे पण माहिती असेल, जम्मू आता मागणी करतोय की तो म्हणतोय काश्मीर सेपरेट करा, आम्हाला सेपरेट करा आणि आम्हाला स्टेटचा दर्जा द्या. त्याच वेळेस लडाख पण काय म्हणतोय, आम्हाला स्टेटचा दर्जा द्या आणि आम्हाला कोणत्या शेड्यूल मध्ये टाका, शेड्यूल नंबर 6 मध्ये टाका. का? कारण तिथं 80% ट्रायबल्स जमात आहेत बरं का तिथं. त्यामुळे तिथली मागणी खूप महत्वाची आहे आणि लगेच शेड्यूल नंबर 6 वाचून टाकायचं आपल्याला. कारण त्याचा उल्लेख केला तर कोणत्या 2 आर्टिकलचा मेन पर्पज त्याच्यामध्ये मांडायचा आपल्याला? आर्टिकल 244, आर्टिकल 275. 275 वरती मागच्या 3 परीक्षांमध्ये सलग प्रश्न विचारलाय. त्यामुळे त्या मुद्द्यांवरती जर फोकस करायचा आहे ना आपल्याला, ते राज्य लक्षात ठेवायचे. तर इथं कोणतं असेल उल्लेख या ठिकाणी? इंटरनेटच्या अधिकाराचा वापर केला तर आपल्याला लक्षात ठेवायचे विधान ब बरोबर आहे. इंटरनेटचा अधिकार हा मूलभूत हक्कातील कलम 21 शी संबंधित आहे का? लक्षात घ्यायचं, अजूनपर्यंत तो मुद्दा आपल्याला त्याच्यामध्ये ऍड होताना दिसलेला नाही. पण तर तो त्याच्याशी संबंधित असेल का? प्रश्न विधान वाचायचे तर यस, त्याच्याशी संबंधित आहे. म्हणजे उत्तर काय असेल? बरोबर असेल. राईट टू रिमेन सायलंट हा जर मुद्दा आणला तर कोणत्या आर्टिकल मध्ये जाईल? शांत राहण्याच्या अधिकाराचा उल्लेख जर केला या ठिकाणी तर कोणत्या कलमा अंतर्गत जाईल? आणि हा प्रश्न थोडा उलट्या पद्धतीने विचारला होता युपीएससीच्या प्रीला. मग तो संदर्भ होता आरोपीच्या संदर्भाअंतर्गत, तर तो असेल कलम 20 अंतर्गत. 21 नाही येतात त्याच्यामध्ये. ठीक आहे, शांत राहण्याच्या अधिकाराचा उल्लेख बळजबरीनं 21 मध्ये टाकायचं नाही त्याला. 21 म्हणजे ते 33 आहेत ना, ते 33 तुम्ही सगळ्यांनी वाचले असतील. त्याच्यामध्ये हा एक मुद्दा ऍड करा. उत्तर काय असेल याचं? सर्व विधाने योग्य असेल. पुढं प्रश्न 6 अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला सर्वांना माहिती असेल 1 जुलै 2022 ला आफ्रिकन अमेरिकन असणारी एक ब्लॅक महिला अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाधीश बनते. त्यांच्या नावाचा उल्लेख लक्षात ठेवायचा, लिहायचा सुद्धा. कोणाचा? जॅक्सन स्वान यांच्या नावाचा उल्लेख. म्हणून हा मुद्दा गाजला आणि तिथं असणाऱ्या त्यांच्या युएसच्या असणाऱ्या प्रेसिडेंटनी एक सेल्फी काढून सुद्धा तो व्हायरल केला होता. त्यामुळे तो चर्चेमध्ये राहिला. जसं आता आपण आपल्या भारतातल्या असणाऱ्या पहिल्या महिला जज न्यायाधीश ज्या सुप्रीम कोर्टातल्या होत्या त्यांचं निधन झालेलं आहे, फातिमा बीबींचं. त्यामुळे तेही नाव लक्षात ठेवा. आणि आता 2027 मध्ये आपल्या भारताला कदाचित पहिल्या भारतीय महिला सीजेआय मिळतील ना. कोणाचं नाव आहे? व्हेरी गुड, छान. नागरत्नांचं नाव उल्लेख तिथं आपल्या लक्षात ठेवायचे. का? ऍट अ टाइम किती न्यायाधीश होते नियुक्त होणारे? 9. त्यामध्ये 3 महिला न्यायाधीश नियुक्त झाल्या होत्या. त्यामुळे ते चर्चेमध्ये राहील. हा मेन पर्पज त्याच्यामध्ये आपल्याला उल्लेखामध्ये आणायचे. ठीक आहे. किती न्यायाधीश आहे तो आपल्या सुप्रीम कोर्टामध्ये? आत्ताच्या कंडिशन मध्ये 34 ना. 1 अधिक 33 त्यासोबत इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस हा कुठेही हेडक्वार्टर त्याचं हेग मध्ये आहे. तिथं न्यायाधीश किती असतात? यस, तिथं न्यायाधीश किती आहेत? 15. आणि प्रत्येक न्यायाधीशाचा कार्यकाल किती असतो? 9 वर्ष. आणि प्रत्येक 3 वर्षानंतर किती न्यायाधीश निवृत्त होतात? 5 न्यायाधीश निवृत्त होतात आणि तेवढेच निवडले जातात. आणि त्यामध्ये आपले कोण आहे साहेब तिथं? दलबीर भंडारी साहेब. त्यामुळे दलबीर भंडारी साहेबांचं नाव वारंवार विचारलं जातं. त्यामुळे थोडासा इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसचा अँगल त्याच्यामध्ये ऍड करण्याचा प्रयत्न करा. प्लस सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता चर्चेमध्ये आहेत आपल्या भारताच्या जवळचे 2 सुप्रीम कोर्ट. तुम्ही सर्वांनी वाचला असेल, हो म्हणायचा. त्यातला पहिला संदर्भ आहे तो कुठला? तर पहिला असेल नेपाळ हायकोर्ट आणि दुसरा हायकोर्ट असेल त्या ठिकाणी सुप्रीम कोर्ट. नेपाळ सुप्रीम कोर्ट आणि पाकिस्तानचा सुप्रीम कोर्ट हे दोन्ही वाचा. कारण सध्या या दोन्ही देशांच्या अनुषंगाने मुद्दे चर्चेमध्ये यात एक नेपाळचा प्रश्न मी टाकलाय मुद्दा म्हणून, फार्मासिस्टच्या अनुषंगाने असणार प्रश्न. ठीक आहे, चला इथं बघूया काय. भारतीय वंशाच्या असणाऱ्या मनप्रीत मोनिका सिंग कोणत्या देशात पहिल्या महिला शीख न्यायाधीश बनल्या? लक्षात, हे काउंटी कोर्ट आहे. कुठलं काउंटी कोर्ट आहे? हॅरिस काउंटी कोर्ट आहे टेक्सास मधला. विचारलंच खूप जास्त पद्धतीनं तर युएस अंतर्गत हे उत्तर असेल. हे लक्षात ठेवूया आपण. कुठलं असेल? हॅरिस काउंटी सिव्हिल कोर्ट म्हणतो आपण याला, टेक्सास मधलं असेल. ठीक आहे, पुढं क्वेश्चन 107 पहा. मेघालय राज्यात गृहमंत्री अमित शहा यांनी मार्जिंग पोलो आहे बरं का, ते पोल झाले फक्त, खाली ती पोलो आहे, पुतळ्याचं उद्घाटन केलं का? जगातील सगळ्यात मोठा हा पोलो खेळाशी संबंधित असणारा स्टॅच्यू आहे म्हणून हे लक्षात ठेवायचं. ओके, पण हे मेघालय राज्यामध्ये आहे का? नाही, हे आहे मणिपूर राज्यामध्ये. आणि मणिपूर सध्या खूप मोठ्या पद्धतीने चर्चेमध्ये आहे. आणि याच मणिपूरचं नाव तुम्ही इनर लाईन परमिट मध्ये सुद्धा अभ्यासला असणार आहे. त्यामुळे तो काय एक्स्ट्रा मुद्दा त्याच्यामध्ये असणारच आहे. पुढं मेघालय सरकारच्या पर्यटन विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात मेघालयाचे तत्कालीन मुख्यमंत्री नोंगथोम्बोन बिरेन यांच्या उपस्थितीत हा सोहळा 6 जानेवारी 2023 रोजी पार पडला. परत फक्त मेघालय काढून टाकायचं, मणिपूर टाकायचं इथं, म्हणजे दोन्ही विधानं अयोग्य असतील. आणि इथं लक्षात ठेवायचं नावाचा उल्लेख कोणाचा असेल या ठिकाणी? सॅगोल कानगाजाई नाव लक्षात ठेवायचं. कोण आहेत ते?
सॅगोल कॅंगाझोई हे नाव असेल कशा संबंधित, त्या स्टॅच्यूशी संबंधित असणाऱ्या नावाचा उल्लेख. आता इथं पोलो गेमचा उल्लेख आला तर तुम्हाला अजून एक नाव माहिती असेल, हे मी वारंवार सांगितलं लेक्चरमध्ये सुद्धा. आपल्या भारतातील असणाऱ्या गोव्यामध्ये एका फुटबॉलपट्टूचा असणारा स्टॅच्यू बसवलं होतं आणि तो तोडला ना स्टॅच्यू. कोणाचा होता स्टॅच्यू तो? रोनाल्डोचा का मेस्सीचा? रोनाल्डोचा. मेस्सी नाही म्हणायचं, कारण यापैकी जो पोर्तुगीजचा व्यक्ती आहे ना, तर गोव्यावरती पोर्तुगीजांनी राज्य केलेलं होतं. त्या अनुषंगाने तिथल्या लोकांनी हा विचार मांडला की ज्यांनी आमच्यावर राज्य केले त्यांचाच पुतळा तुम्ही स्पोर्ट्सला जास्तीत जास्त प्रचार प्रसार करण्यासाठी वापरताय, चुकीचं आहे, म्हणून तो फोडला होता, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, दोन्ही विधान इथं चुकीचे असतील. पुढे पहा, कोणत्या संस्थेने सार्वभौम हरित रोखे जारी करण्यासाठी सूचक दिनदर्शिका जाहीर केली? मी फक्त इथं ग्रीन बॉन्ड आणले, तर तुम्ही इलेक्ट्रोल बॉन्ड सुद्धा लक्षात ठेवायचं ना. इलेक्ट्रोल बॉन्ड आपल्या भारतात सगळ्यात पहिल्यांदा कोणत्या इलेक्शन्स मध्ये वापरण्यात आले? 17वी लोकसभा, म्हणजे कधी? 2019 ला. कोणत्या एकमात्र बँकेच्या माध्यमातून रिलीज होतात? एसबीआयच्या माध्यमातून. किती रुपयाचे असणारे बॉन्ड आहे तिथं? 1000 असेल, 10,000 असेल, 1 लाख असेल, त्यानंतर उल्लेख केला तर 10 लाख असेल आणि कुठपर्यंत? 1 कोटीपर्यंत. 1 कोटीपर्यंतचे बॉन्ड असतील आणि त्या बॉन्डची लाईफ किती असते? 15 दिवसांची. आणि हे ट्रान्सफरेबल नसतात, हे लक्षात ठेवायचं. आणि याच्यावरती रेग्युलेशन्स आणण्याची मूळ भूमिका कोणाची असणार इथं? परत संदर्भ असेल आपल्या असणाऱ्या सेंट्रल बँकेचा उल्लेख. पण इथं जेव्हा मी या असणाऱ्या ग्रीन बॉन्ड बद्दल बोलतो ना, तर ग्रीन बॉन्ड हा भारतातल्या बॉन्ड सिस्टीम मध्ये फक्त स्वतःचा किती टक्के वाटा घेतोय? 0.7%. हा डाटा विचारला जाईल कदाचित, मग लक्षात घ्यायचं. ग्रीन बॉन्ड संपूर्ण भारतामध्ये किती टक्के स्वतःचा शेअर घेतोय तिथं? 0.7%. पण या ग्रीन बॉन्डच्या माध्यमातून कर्ज घेणाऱ्यांची संख्या वाढत चालली आणि ती टोटल भारताच्या कर्जापैकी किती आहे? तर 7.9% आहे. हे विचित्र आहे. किती? 7.9% कर्जामध्ये वाटा आहे. कोणाचा? ग्रीन बॉन्डचा. आणि ग्रीन बॉन्ड कोण काढू शकतं? सगळ्यात पहिलं लक्षात घ्यायचं, ग्रीन बॉन्ड साठीचा कायदा आहे 2007चा. आणि या 2007 मध्ये हा कायदा कुणी आणला होता? तर हा स्टार्ट केला होता वर्ल्ड बँकेनं. आणि या वर्ल्ड बँकेसोबत कोण होता? तर युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक होता. आणि तुम्ही 2021 पासून युरोपियन बँक सध्या खूप जास्त चर्चेमध्ये आहे, हे पण ऐकलं असेल का? युरोपियन युनियन हा सेमी कंडक्टर मध्ये मॅन्युफॅक्चरिंगसाठी उतरलेला आहे आणि त्यामुळं आपला भारत सुद्धा सेमी कंडक्टरच्या अनुषंगाने ऍक्टिव्ह होताना दिसतोय. कोणाच्या बाबतीमध्ये? तायवान सोबत. म्हणून तर आपण काय केलं होतं, आपले एस सोमनाथ साहेब ज्यावेळेस पहिल्यांदा इस्रोचे अध्यक्ष झाले ना, त्यावेळेस आपण फेब्रुवारीमध्ये पहिल्यांदा 3 सॅटेलाइट लॉन्च केले. त्याला म्हणतो आपण त्या ठिकाणी अर्थ ऑब्झर्विंग सॅटेलाइट नंबर 4. आणि त्यामध्ये पहिल्यांदाच आपण तायवानचा सॅटेलाइट लॉन्च केलेला आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा चर्चेमध्ये युरोपियन युनियन येईल त्यासोबत भारताचा अँगल काय आहे तोही थोडासा इथं लक्षात घेणं गरजेचं असेल. मग हे कुणी लॉन्च केलेलं आहे? वर्ल्ड बँकेनं. सोबत कोण? युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेनं 2007च्या कायद्यानुसार कोणत्या नावाचा उल्लेख करतोय आपण या ठिकाणी? तर ग्रीन बॉन्डचा असणार उल्लेख याच्यामध्ये असेल, हे लक्षात घेऊया. आणि याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं? हे बॉन्ड कोण रिलीज करू शकतो? एखादा देशही रिलीज करू शकतो, एखादी संस्थाही रिलीज करू शकते आणि महत्वाचा मुद्दा बहुउद्देशीय बँक सुद्धा रिलीज करू शकते, हे लक्षात ठेवूया. ठीक आहे, मग याच्यावरती कोणी आता दिनदर्शिका जाहीर केली हो? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आरबीआयने रिलीज केली. पण याचं रेग्युलेशन कोणाकडे असतं? सेबीकडे असतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा, क्वेश्चन नंबर 109. काय पहा, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ही संस्था ग्लोबल रिस्क रिपोर्ट 2023 प्रकाशित करते. विधान अ. तर आता सध्या त्यांनी 2023चा 18वी एडिशन प्रकाशित केलेला आहे. त्याच्यामुळे काय लक्षात घ्यायचं? विधान अ बरोबर आहे. विधान ब बा, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम अहवाल त्याच्या प्रमुख दावोस 2023 बैठकीपूर्वी जारी करण्यात आला आहे, ज्याचे शीर्षक आहे कोऑपरेशन इन अ फ्रॅगमेंटेड वर्ल्ड. हा 2021 ला राज्यसेवेच्या प्रीला प्रश्न विचारला गेला होता, ज्याच्यामध्ये तो असणाऱ्या रिपोर्टचं टायटल विचारलं गेलेलं होतं. म्हणून टायटलच्या अनुषंगाने मुद्दा लक्षात घ्या. टायटल हेच आहे. विधान ब बरोबर आहे. विधान 3 पहा, कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईडची वातावरणातील पातळी विक्रमी उच्चांकावर पोहोचलेली आहे, हे रिपोर्ट मध्ये मांडलेलं आहे का? तर यस, हेही बरोबर आहे. आणि उत्सर्जन मार्गामुळे तापमान वाढ 0.5 अंश सेल्सिअस पर्यंत मर्यादित ठेवण्याची जागतिक महत्वाकांक्षा साध्य होण्याची शक्यता फारच कमी केली का? तर तुम्ही सर्वांनी COP27च्या अंतर्गत याचा मुद्दा चर्चेमध्ये पाहिला असेल. नंतर COP28 मध्ये रिपीट होताना बघितलं असेल तिथं. त्यामुळे हा 0.5 नाही तर 1.5 आहे. त्यामुळे काय असेल? डी चुकीचं असेल. उत्तर काय असेल याचं? मग केवळ ड व्यतिरिक्त सर्व योग्य असतील. ठीक आहे, पुढे पहा,
क्वेश्चन 110 पहा. कोणत्या भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील बँकेला श्रीलंकेतील 3 बँकांसाठी विशेष रुपी पोस्ट्रो खाती ठेवण्यासाठी आरबीआयची मंजुरी मिळाली? पोस्ट्रो खाती काय असतं तो? पोस्ट्रो खाती काय असतात? व्हेरी गुड. म्हणजेच काय, इंटरनॅशनल लेवलचा कोणताही देश असेल तो लोकल बँकेमध्ये त्यांचे असणारे निर्देश ठेवू शकतो. त्या अनुषंगाने त्याला काय म्हणतो आपण इथं? पोस्ट्रो खाती म्हणतो. तर आता सध्याला कोणत्या बँकेला मान्यता दिलेली आहे? इंडियन बँक. लक्षात ठेवायचं. कोणतं उत्तर असेल? ऑप्शन नंबर 3 इंडियन बँक. ठीक आहे. नंतर जानेवारीच्या अनुषंगाने चर्चेमध्ये आलेला बिहारने भारतीय राज्याने जात आधारित जनगणना सुरू केली. विधान अ. बरोबर आहे का? यस. बिहार. बरं, बिहारचं बघून अजून कोणता एक राज्य सुरू झालं? हिमाचल प्रदेश. तो काय करतोय? या पद्धतीचे निर्णय घेतोय. पण प्रत्यक्षात चालू करण्याच्या भूमिकेमध्ये बिहारच्या नावाचा उल्लेख लक्षात घेऊया. प्लस आपल्या भारतामध्ये जातनिहाय जनगणना ब्रिटिशांनी कधी सुरू केली होती का? यस. कधीचा असेल? जो पहिला होता ना, म्हणजे अपूर्ण नाही हा, म्हणजे मेयोच्या नावाचा उल्लेख नाही करत मी. 1872 नाही करत, 1881 करतो. आणि शेवटचा असणारा उल्लेख केला तर कुठला? जातनिहाय जनगणनेचा असणारा उल्लेख 1931 चा. त्यानंतर ते कंप्लीट होताना दिसत नाही. आणि स्वातंत्र्यानंतर कधीचा असेल मग? 2021 चा. सॉरी, 2011 चा. पण 11 मध्ये आपल्याला संपूर्णतः जातनिहाय जनगणना होताना दिसली नाही. इथं पहा, बिहार राज्य सरकारने जात सर्वेक्षण 2023 चे निष्कर्ष प्रसिद्ध केले, ज्यामध्ये असे दिसून आले की इतर मागासवर्गीय आणि अत्यंत मागासवर्गीय मिळून राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या 63% आहेत. मी हा डाटा मुद्दामून टाकला जानेवारीच्या डाटामध्ये, कारण थोडासा तुम्ही तो वाचाल त्यासाठी. विधान बरोबर आहे. 63% असणारा आकडा त्या ठिकाणी होता. आणि या प्रगणकांच्या अंतर्गत किती प्रश्नांचा संच होता? तर 17 प्रश्नांचा संच होता. तिथं फक्त मुद्दामून 15 टाकल्या. विधान क चुकीचं असेल. आणि न्यायमूर्ती रोहिणी यांच्या नावाचा उल्लेख तुम्ही वारंवार ऐकलेला आहे, त्यामुळे माहितीच पाहिजे. न्यायमूर्ती रोहिणी आयोग जो 2017 पासून ओबीसींच्या उपवर्गीकरणाच्या प्रश्नांची तपासणी करत आहे. त्यांनी आपला अहवाल सादर केला आणि शिफारशी अद्याप सार्वजनिक केल्या आहेत. बरोबर आहे विधान. ठीक आहे. मग उत्तर काय असेल? केवळ क व्यतिरिक्त सर्व विधाने योग्य असतील. ठीक आहे. पुढे पहा, क्वेश्चन 112. आता हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. हा इनिशिएटिव्ह घेतला होता कुठला? जागा मिशनच्या बाबतीमध्ये ओडिशा गव्हर्नमेंटनं. आणि हा घेतला होता 2018 ला. लक्षात घ्या, जगातील सगळ्यात मोठा स्लम एरियाला अपग्रेड करण्यासाठीच्या असणाऱ्या स्कीम बद्दल जेव्हा बोललं जाईल तेव्हा ओडिशा गव्हर्नमेंटचा उल्लेख करायचा. 2018 बोलतोय तर 18च्या अनुषंगाने सगळ्यांना हॉकी पण माहिती असेल. आपल्या भारताच्या असणाऱ्या मेन आणि वुमेन हॉकी टीमला स्पॉन्सर कोण करतोय? नवीन पटनायक साहेबांचा नावाचा उल्लेख करतोय. कधीपासून? 2018 पासूनच करतोय. आणि त्यांच्यामुळे तर या हॉकीला 100 करोडचा असणारा फंडिंग मिळाला. म्हणून आपल्याला माहित असेल की आपल्या भारताच्या हॉकीची महिला टीम पहिल्यांदाच या असणाऱ्या व्यवस्थेमध्ये 4थ्या रँकवरती जाऊन पोहोचलेले. आणि या हाईट म्हणजे काय? या महिला टीमनं या ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत किती वेळा क्वालिफाय केले? फक्त 3दाच. भारताच्या इतिहासामध्ये पुरुष हॉकी टीमचा उल्लेख आपण एवढ्या वेळा करतो, एवढ्या वेळा गोल्डचा उल्लेख करतो का? 1980 ला जेव्हा मॉस्कोमध्ये इव्हेंट झाला होता तेव्हा भारताच्या हॉकी टीमनं कोणता असणारा मेडल जिंकला होता? गोल्ड. त्यानंतर 41 वर्षानंतर आपण ब्रॉन्झ मेडल घेतलेला आहे आता झालेल्या असणाऱ्या ऑलिम्पिकच्या अनुषंगाने. म्हणून लक्षात घ्यायचं, सगळ्यात मोठा असणारा सहकार्य कोणाचं आहे? नवीन पटनायक साहेबांचा आहे. त्यामुळे या राज्याचा उल्लेख लक्षात घ्यायचा. आणि हा जो अवॉर्ड आता 23 ला दिलाय ना, तो 2019 ला पण मिळालेला आहे राज्याला. म्हणजे पहिला अवॉर्ड कधी मिळाला त्याला? 2019 ला. नंतर कधी मिळाला? आता 2023 ला. लक्षात ठेवायचं. उत्तर काय याचं? ओडिशा गव्हर्नमेंट आहे. लक्षात ठेवायचं. आणि तुम्हाला सर्वांना माहित असेल हा ओडिशा गव्हर्नमेंट डिझास्टर मॅनेजमेंटसाठी सुद्धा अतिशय महत्वपूर्ण आहे. आणि याच डिझास्टर मॅनेजमेंटच्या अनुषंगाने तुम्हाला सर्वांना माहित असेल चिल्का सरोवराचा असणारा उल्लेख का महत्वाचा आहे? पक्ष्यांची जी गणना आहे का ती कुठे होते? या सरोवराच्या अनुषंगाने या ठिकाणी होताना दिसते. तर आता सध्याला गणना चालू आहे. तिथं रिपोर्ट नाही आला, पण तो रिपोर्ट तुम्हाला वाचावा लागेल. तो प्रश्न कदाचित मेन्सला केला जाईल, प्रीला जरी नसला तरी. पण त्याच्याशी संबंधित वर्ल्ड हेरिटेज साईट वरती प्रश्न नक्की असेल. त्यामुळे ओडिशाशी संबंधित तोही प्रश्न बघण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. वीर गार्डियन 2023 हा भारत आणि डॅश डॅश यांच्यातील द्विपक्षीय युद्ध सराव आहे. जपानचा उल्लेख. आणि जपानच्या बाबतीमध्ये माहिती आहे आपल्याला 2022 हे वर्ष चर्चेमध्ये आहे ना. का? भारत आणि जपान या दोन देशाच्या आंतरराष्ट्रीय संबंधाचे किती वर्ष पूर्ण झाले? 70 वर्ष. मगाशी जसं आपण मुजीब हा मूवी बघितला ना आपण, तिथं कोणता मूवी बघायचा? रामायण.
सध्याला वर्ष हे 2 वर्ष राममय झाले ना आपला भारत, त्यामुळे लक्षात ठेवायचं रामायण 1992 ला अॅनिमेटेड मूव्ही तयार केला होता कोणी? जपाननं. तो मूव्ही रिलीज करतोय तो 2022च्या अंतर्गत, त्यामुळे तोही अँगल लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा बघितला तर तिथल्या असणाऱ्या शिंजो अॅबे यांच्या नावाचा उल्लेख आपण वारंवार बघतो. ठीक आहे, त्यांची हत्या झाली तो मुद्दा वेगळा, पण तुम्हाला प्रश्न केला जाईल आपल्या भारतामध्ये त्यांना पद्म पुरस्कार मिळालाय का कोणता? पटकन मोठ्या आवाजात सांगा कोणता होता? लक्षात घ्यायचं, पद्मविभूषणाचा संदर्भ त्याच्यामध्ये ऍड करायचा आपल्याला. का? कारण भारताअंतर्गत पुरस्कारांच्या लिस्टवरती प्रश्न केला जातो, हे लक्षात घेऊया. ठीक आहे, उत्तर असेल जपान. हा, पुढं साहेब लोक तुम्ही सगळे स्पर्धा परीक्षांच्या अनुषंगाने अधिकारी होणार आहात ना, तर तुमच्या ट्रेनिंग मध्ये हा भाग तुम्हाला असणार आहे. तो कधी? जर तुम्ही युपीएससी क्वालिफाय करत असाल तर. दुसरा मुद्दा, एमपीएससी ने आता 2023 पासून हा नवीन इनिशिएटिव्ह घेतलाय, तो पण तुम्हाला कदाचित प्राप्त होऊन जाईल. ठीक आहे, तुमच्यापैकी काही लोक म्हणतील मास्तर या वर्षीची असणारी पहिली पोस्ट बीडीओ आहे, आम्ही तर विचार करत होतो तहसीलदार तर किमान असावी. ठीक आहे, काय हरकत नाही, चालायचं. स्वदेश दर्शन 2.0 योजनेअंतर्गत निवडण्यात आलेला कुमार कोम आणि बेपोर हा कोणत्या राज्याशी संबंधित आहे? 2 नावं मुद्दामून दिलेत मी तिथं, कारण ही नावं बऱ्याच वेळा विद्यार्थी बघत नाहीत. कारण इथे एकूण किती राज्य निवडले? तर 15 राज्य निवडलेत. आणि त्या 15 राज्यामध्ये तुम्हाला एक नाव लक्षात घ्यायचं, बुद्धिस्ट कॉरिडॉर ऐकलं असेल. कारण सागरमाला प्रोजेक्ट जसा गाजतो ना, तसं भारतमाला प्रोजेक्ट गाजतोय. भारतमाला प्रोजेक्ट सोबतच 2023 चा पर्वतमाला प्रोजेक्ट गाजतोय. वाचला असेल सर्वांनी, हो म्हणायचं, पेपर द्यायचा आता आपल्याला. ठीक आहे, आणि त्या अनुषंगाने पाहिलं तर या 2 प्रोजेक्टच्या अंतर्गत महत्वाचा मुद्दा आहे. जसं आपण राम कॉरिडॉरचा उल्लेख करतो, अयोध्या कॉरिडॉर, तसं कुठला? बुद्धिस्ट कॉरिडॉर किंवा बुद्धिस्ट सर्किट याचा उल्लेख करायचा. आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला आपल्या महाराष्ट्रातली 2 नावं दिसतात, ते म्हणजे कुठला? अजंठा आणि वेरूळचा. ते हे सुद्धा याच्यामध्ये आहेत बरं का. कशामध्ये? स्वदेश दर्शन 2.0 तिथं आवर्जून मेन्शन करा. महाराष्ट्रातले असणारे 2 ठिकाणं कोणते? अजंता आणि एलोरा नावाचा उल्लेख, आणि बोधगया पण जोडायचे. त्याच्यातून आपल्याला बुद्धिस्ट सर्किट कंप्लीट होताना दिसून जाईल. ठीक आहे, मग इथं कोणते नाव आहे? तो हे कुमारकोम आणि बेपोरो हा केरळ राज्याशी संबंधित असणारा उल्लेख असेल. ही स्टार्ट झाली होती कधी? स्वदेश दर्शन 2014-15 ला चालू झाली होती ही. याचा असणारा सेकंड फेज आहे. सेकंड फेज मधला पहिला लॉट आहे. पहिल्या लॉट मध्ये किती आहेत? मग 15 स्टेट आहेत, हे लक्षात घेऊया. आणि हे आता स्टार्ट झाले जानेवारी 2023 मध्ये. ठीक आहे, पुढं प्रश्न नंबर 115 पहा. केंद्रीय मंत्रालयाने रस्ता सुरक्षा सप्ताह 11 ते 17 जानेवारी पासून साजरा केला आहे. विधान बरोबर आहे. 15 ते 21 मे 2023 रोजी आयोजित केलेला 7वा UN ग्लोबल रोड सेफ्टी वीक साजरा करण्यात आला का? तर यस. आणि याची थीम पण लक्षात ठेवा, सस्टेनेबल ट्रान्सपोर्ट ही थीम होती. आणि राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह 2023 ची थीम होती, तो म्हणजे काय? परवाह करेंगे सुरक्षित रहेंगे. काय होतं त्याची थीम? परवाह करेंगे सुरक्षित रहेंगे. आणि हा जो असणारा वीक सेलिब्रेट करायला सुरुवात केली आपण 1989 ला पहिला होता, आणि हा 2023 ला होता 34व्या क्रमांकाचा. त्यामुळे लक्षात ठेवायचं, विधान 3 चुकीचं असणार इथं. उत्तर काय असेल मग? जे त्या ठिकाणी दिले ना, रस्ता सुरक्षा जीवन रक्षा, हे 2022 ची थीम आहे. ठीक आहे, म्हणजे विधान क व्यतिरिक्त सर्व विधानं योग्य असतील. उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. पुढे पहा, 116 चर्चेमध्ये आहे, सर्वांना माहित असेल, जनता दल. आणि ह्या जनता दलाचे असणारे पहिले नॅशनल प्रेसिडेंट आहे ते कोणत्या कालावधीपासून होते? ते 2003 ते 2016 या कालखंडासाठी होते. आणि हे राज्यसभेच्या अंतर्गत 2016 ते 17 या कालावधी अंतर्गत होते. कोणाचा नावाचा उल्लेख करतोय आपण? शरद यादव यांच्या नावाचा उल्लेख. कितव्या वर्षी त्यांचं निधन झालं? 75व्या वर्षी निधन झालं. तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? राजकारण. ठीक आहे, पुढं 117 बघा. केंद्राने 1 जानेवारी 2023 पासून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना असे नवीन एकात्मिक अन्न सुरक्षा योजनेचं नाव दिलेलं आहे. यस, दिलेलं आहे. जानेवारीचा उल्लेख आहे, चर्चेमध्ये राहतो म्हणून लक्षात ठेवा. पण हा असणारा जो काय नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट आहे ना, तो कधीचा आहे? काँग्रेसच्या कालखंडामधला आहे, 2013 मधलं, ते लक्षात ठेवा. अंत्योदय अन्न योजना आणि प्राथमिक घरगुती लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य प्रदान करणे यांना मिक्स करून हा असणारी योजना स्टार्ट झालेली आहे. त्यामुळे विधान ब सुद्धा बरोबर आहे. आणि केंद्र सरकार 2023 मध्ये NFSA आणि इतर कल्याणकारी योजना अंतर्गत अन्न अनुदान म्हणून 2 लाख कोटींहून अधिक खर्च करणार आहे. त्यामुळे गरीब आणि सर्वात गरीब लोकांचा आर्थिक भार
दूर केला जाऊ शकतो. तिथं 5 लाख कोटीऐवजी किती पाहिजे? 2 लाख कोटींचा उल्लेख याच्यामध्ये असणार आहे. त्यामुळे क चुकीचा असेल, बाकी दोन्ही विधानं बरोबर असणार. ठीक आहे, नाही जास्त वेळ घेत, फास्ट घेतोय मी. पुढे पहा, 118 पहा. भारतातील पहिलं 5G सक्षम ड्रोन विकसित केलं कुणी? आता हा स्टार्टअप आहे बरं का. हा स्टार्टअप कोणत्या राज्यातला स्टार्टअप आहे लक्षात घ्यायचा. परत आले आपले नवीन पटनाईक साहेब. त्यांचा उल्लेख ओडिशा, लक्षात ठेवायचं, नाव लिहा त्यांचं तिथं. कुठला असेल हा स्टार्टअप? वीर सुरेंदर साई युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट ओडिशा, तिथला हा स्टार्टअप आहे. स्टार्टअपचा उल्लेख केला तर काय लक्षात घेतो आपण? कोणता इयर? इंडियन स्टार्टअप झोन सुरू झाला होता 2016 ला. कोणता दिवस? 16 जानेवारीला. पण हा स्टार्टअप डे साजरा करतोय आपण कधीपासून? 2022 पासून. आणि स्टार्टअपच्या बाबतीमध्ये काय लक्षात ठेवायचं? आपला भारत हा स्टार्टअप हब होतोय ना. किती आहेत सध्या आपल्या भारतामध्ये स्टार्टअप? 1 लाख क्रॉस झालेले आहेत. आणि त्या स्टार्टअपच्या मध्ये आता रिसेंटली आपण युके ला क्रॉस केले. कितव्या नंबरवर गेलोय आपण? 3rd नंबरला. स्टार्टअप आला की ऑटोमॅटिक काय येतो? युनिकॉर्न कंपनीज. युनिकॉर्न कंपनीचा अर्थ काय? ज्या कंपनीचा वार्षिक इन्कम हा 1 बिलियन अमेरिकन डॉलर होतो त्याला काय म्हणतो आपण? युनिकॉर्न कंपनी. भारतामध्ये युनिकॉर्न कंपनी संख्या किती आहे? आता सध्याच्या कंडिशनवरती बोलायचं असेल तर 108 क्रॉस झाले. 100 क्रॉस करायचं होतं आपल्याला, आपण केले. 75व्या वार्षिक आपल्या स्वातंत्र्याच्या दिवसाच्या अनुषंगाने आपण 100 क्रॉस केलेले आहेत. आणि त्यासोबत काय लक्षात ठेवायचं? ज्या देशात युनिकॉर्न कंपन्या जास्त आहेत त्या देशात कोण जास्त असतील? बिलियनियर्स. पण जगामध्ये बिलियनियर्सच्या संख्येमध्ये भारत कितव्या नंबरवरती? परत 3. काय सोपं आहे ना. कुठला मुद्दा पहिला? स्टार्टअपच्या संख्येमध्ये. तिसरा, पुढचा मुद्दा कुठं? सोबतच उल्लेख केला तर युनिकॉर्न कंपन्यामध्ये तिसरा, आणि सोबतच बिलियनियर्सच्या संख्येमध्ये सुद्धा तिसरा. ऍक्टिव्ह सध्याच्या फेज मध्ये पाहिलं 169 संख्या आहे आपल्या भारतातल्या बिलियनियर्सच्या, पण रिपोर्ट मध्ये 139 आहे. आपण रिपोर्ट लक्षात ठेवूया, कारण रिपोर्ट वरती प्रश्न असतो आपल्याला. ठीक आहे, पुढे पहा. कोण आहे त्या ठिकाणी? तर हा आहे आयजी ड्रोन. आयजी ड्रोन, त्याचं नाव काय? स्कायहॉक. नाव काय दिलं त्याला त्यांनी? स्कायहॉक हे नाव दिलेलं आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आणि याची पेलोड कॅपॅसिटी किती असणार आहे? 10 किलोची कॅपॅसिटी आहे. आणि हा किती कालावधीसाठी सस्टेन राहू शकतो? एकदा तो लॉन्च केल्यानंतर 5 तासांसाठी हा काम बघू शकतो, हे लक्षात ठेवू. पुढं, भारतातील पहिली महिला पायलट कुठला? फ्लाय सुकोयू लढाई विमान कोण बनलेले आहेत? असा आहे हा मुद्दा. परत जपान सोबत झालेला असणारा वीर गार्डियन 2023च्याच एक्झरसाइज मध्ये यांचं नाव आलंय, म्हणून लक्षात ठेवायचं. कोणाचं नाव असेल? अवनी चतुर्वेदींचं नाव लक्षात ठेवूया. ठीक आहे, पुढं 120 पहा. कोणत्या भारतीय चित्रपटाला ऑस्कर 2023 मध्ये डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म साठी निवडण्यात आलेले आहे? ऑस्करच्या अनुषंगाने सेपरेट आपण घेऊयाच क्वेश्चन. हा मुद्दाम जानेवारीच्या अंतर्गत मांडला तो कुठला असेल? द एलिफंट विस्परर्स असेल. खालचा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण हा प्रश्न सेम आयोगाच्या फेस मधून आपण उचललेला आहे. ग्रीसचा शेवटचा राजा आणि 1960 ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता. ऑलिम्पिक कशामध्ये होते ते? सेलर अंतर्गत होते. सेलर होते ते. सेलर मध्ये कोणता इव्हेंट? नाव लक्षात घ्यायचा, ड्रॅगन क्लासच्या इव्हेंट अंतर्गत त्यांना सुवर्ण पदक प्राप्त झालेलं आहे, ज्यांचं नुकतंच निधन झालं. निधन कधी झालेलं आहे? 10 जानेवारी 2023 ला निधन झालेलं आहे. तर त्यांचं नाव काय असेल या ठिकाणी? तर कॉन्स्टंटाईन सेकंड. हॉलिवूडमध्ये यांच्या नावाची मूवीची सिरीज आहे. हाही मुद्दा लक्षात घ्या थोडासा. आणि हा यांच्या माध्यमातून पाहिलं तर यांनी हे शेवटचे राजे कधीपासून झालेले आहेत? तर डेट लक्षात घ्या. हा संदर्भ असेल 6 मार्च 1964 पासून, तर ते 1 जून 1973 पर्यंत ते राजे होते. आणि त्या कालखंडामध्ये काय झालं? ग्रीकची असणारी मोनार्की कॅन्सल झालेली आहे, त्यामुळे तिथून आपल्याला तिथली असणारी व्यवस्था थोडीशी डेमोक्रॅटिक दिसते. त्यामुळे ते नाव लक्षात घ्यायचं. कोणाचं नावाचा उल्लेख करतो आपण इथं? कॉन्स्टंटाईन सेकंड यांच्या नावाचा उल्लेख असेल. ठीक आहे, पुढचं 122व्या क्रमांकाचा प्रश्न बघा. बीबीसी स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर 2022 हा पुरस्कार नुकताच कोणाला मिळालेला आहे? काय लक्षात घ्यायचं? 2009 नंतर कुठल्या तरी एका फुटबॉलपटूला प्राप्त झालेला हा पुरस्कार आहे. आणि बीबीसीच्या असणाऱ्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच महिला फुटबॉलपटूला प्राप्त झालेला हा पुरस्कार आहे. त्यामुळे हे नाव खूप महत्वाचं आहे. कोणाचं असेल? बेथ मीड यांच्या नावाचा उल्लेख लक्षात घेऊया. आणि सोबतच यांचा उल्लेख का करायचा? तर या इंग्लंडच्या असणाऱ्या गोलकीपर आहेत, त्यामुळे यांचा उल्लेख इथे लक्षात घ्यायचा. सोबतच मँचेस्टर युनायटेड आणि इंग्लंडच्या टीम त्या अनुषंगाने गोलकीपरच्या नावाचा उल्लेख करायचा. आणि आपल्या असणाऱ्या हॉकीच्या संदर्भामध्ये असणारे गोलकीपर आणि कॅप्टन यांची नावं खूप गाजलेत, तर त्याही मुद्द्याच्या अनुषंगाने आपण आपली नावं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करूया. पण इथं लक्षात घ्यायचं काय? 2022 ला कोणाचं असेल नाव? बेथ मीड यांचं. आणि 2023 चा उल्लेख केला तर कोणाचा असेल या ठिकाणी?
मेरी एरेप्स यांच्या नावाचा उल्लेख करायचा, मेरी एरेप्स यांच्या नावाचा उल्लेख. ठीक आहे. पुढे कोणत्या देशाने 16 भारतीय फार्मसी आणि फार्मा कंपन्यांना या ब्लॅकलिस्ट मध्ये टाकलेले? तुमच्यापैकी पटकन मला कोणीतरी उत्तर द्या. आता सध्या आपल्या भारतामध्ये मेडिसिनच्या बाबतीमध्ये जे पेटंट आहेत ना, ते पेटंट रजिस्ट्रेशन कसं आहे, प्री आहे का पोस्ट? माहिती आहे सगळ्यांना, जेनेरिक मेडिसिन मध्ये भारत जगामध्ये नंबर 1 ला आहे. सोबतच आपण वॅक्सिनेशनच्या असणाऱ्या बाबतीमध्ये वॅक्सिन तयार करण्याच्या अनुषंगाने भारत हा जरी आता जर्मनीला क्रॉस करतोय आणि पुढे जातोय, पण आपला 55% रॉ मटेरियल आपण कोणाकडनं घेतोय? चायनाकडनं घेतोय. अशा कंडिशन्स मध्ये आपल्याला काय करणं गरजेचं आहे? कारण आता मध्यंतरी तुम्ही ऐकलं असेल कफ सिरप भारताचा, आणि या कफ सिरपमुळे झालेलं डेथ, त्यामुळं भारत आता सध्याला व्हायब्रंट मेडिसिन या स्कीमच्या अंतर्गत, या कॅम्पेनच्या अंतर्गत खूप जास्त लक्ष देतोय. का? WHO चे असणारे 2 इंटरनॅशनल सेंटर आपल्या भारतामध्ये ओपन केलेत मागच्या वर्षी आपण. कुठल्या कुठल्या ठिकाणी? एक गुजरात आहे, दुसरा नागालँड आहे. आणि त्या अनुषंगाने काय करतोय आपण? आपल्या मेडिसिनला जास्तीत जास्त सिक्युअर करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून असे प्रश्न राहतीलच. इथं कोणत्या देशाचा उल्लेख करू आपण? नेपाळ. पण पॅटर्न रजिस्ट्रेशनच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवा, तुम्ही सर्वांनी स्टँड अप इंडिया आणि स्किल अप इंडिया ऐकलं असेल ना, तर त्या स्टँड अप इंडियाच्या अंतर्गत 3 आठवड्यांच्या अंतर्गत भारत स्वतःहून काय करणार आहे? आपलं पेटंट रजिस्टर करून देणार आहे या असणाऱ्या इनोव्हेशनच्या कालखंडाच्या अंतर्गत. आपल्या भारतामध्ये आहे फार्मासिस्टच्या अनुषंगाने प्री पेटंट रजिस्ट्रेशन. अमेरिकेमध्ये चालतं काय? पोस्ट पेटंट रजिस्ट्रेशन. म्हणून तुम्ही ऐकलं असेल पॅरासिटामॉल 500 mg याबद्दलच्या सगळ्या गोळ्या रिटर्न मागून घेतल्या होत्या ना. याचं कारण काय? याचं कारण हेच आहे की पेटंट रजिस्ट्रेशन जरी झालं असले, त्याच्यामध्ये फेल्युअर दिसलं, तर त्या पद्धतीचा असणाऱ्या गोष्टी, आपल्या ऍक्शन्स आपला भारत सरकार घेतो डीआयच्या माध्यमातून. ठीक आहे. पुढे बघा, उत्तर कोणतं असेल? नेपाळ असेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न 124वा. प्रियंका शर्मा सरकारी बस चालवणारी पहिली महिला ठरलेली आहे. कोणत्या राज्य संबंधित? उत्तर प्रदेश राज्य संबंधित. आणि तिथे एकूण 26 महिला होत्या. त्यातल्या पहिल्या व्यक्तीचा उल्लेख आला तर प्रियंका शर्मा यांच्या नावाचा उल्लेख करायचा आपल्याला. इथं दिवस तो डिसेंबर मधला आहे, 23 डिसेंबर 2022. पुढं कोणत्या भारतीयाला युनायटेड वर्ल्ड रेसलिंग 2022 चा रायझिंग स्टार ऑफ द इयर या पुरस्कारांसाठी नामांकन देण्यात आलेलं आहे? या असणाऱ्या ऍथलेटचा संदर्भ एवढा चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा, कारण हे अंडर-20च्या अंतर्गत भारताला या पद्धतीचा असणारा चॅम्पियन मिळालेला पहिला असणारा तो क्षण आहे. आणि या अनुषंगाने या पहिल्या महिला आहेत, त्यामुळे लक्षात ठेवायचं. प्लस तुम्हाला यांचं नाव तुम्हाला 2 वेळा दिसेल. कशामध्ये? याच असणाऱ्या पुरस्काराच्या अनुषंगाने 2022 ला सुद्धा आणि या 2023 ला सुद्धा त्यांना मिळालेला आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवणं अपेक्षित असेल. ठीक आहे. तर थोडे 25 प्रश्न होते. आय थिंक सगळ्यांचे क्वेश्चन्स सांगितले उत्तर. अंतिम पंघल कोणाचं नाव असेल? अंतिम पंघाल यांच्या नावाचा उल्लेख करू. ठीक आहे. चला थांबूया आपण.